नमस्कार मित्रांनो, मराठी प्रवाह या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. काय होतीस तू, काय झालीस तू अशी नवीन मालिका आता सुरू झालेली आहे. ही मालिका नक्की कशा संदर्भात आहे, कशावर आधारित आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या मालिकेमधली कथा ही कोकणातली दाखवली आहे. या मालिकेमध्ये कावेरीची भूमिका ही मुख्य भूमिका असणार आहे. आता ही कावेरी कोण आहे हे आपण बघूयात. कावेरी ही अत्यंत धाडसी मुलगी आहे. गावामध्ये फॅक्टरी उभी करून लोकांना रोजगार मिळवून देण्याचे हे तिचे बाबांचे आणि तिचे स्वप्न आहे. अन्यायाविरुद्ध लढणारी ही कावेरीची भूमिका पाहताना आपल्याला फारच मजा येणार आहे. कावेरी ही तिच्या बाबांबरोबर कोकणामध्ये राहत असते. या मालिकेमध्ये कावेरीची आई ही स्वर्गवासी झालेली दाखवलेली आहे. आता मालिकेमध्ये सर्वात प्रथम कावेरी ही छोट्या छोट्या मुलींना लाठीकाठी शिकवताना दाखवलेली आहे. लाठीकाठी शिकवत असताना तिचे बाबा तिला नाश्त्यासाठी बोलवतात, परंतु कावेरी काही लक्षच देत नाही. कावेरी ही लाठीकाठी शिकवण्यात मग्न असते. त्यावर तिचे बाबा स्वर्गवासी असलेल्या कावेरीच्या आईच्या फोटोकडे बघून बोलतात, बघ सरू, ही मुलगी अगदी तुझ्यावरती गेली. इतकं काही झालेलं असतानाही हिने अजून काही लोकांची सेवा करणं सोडलं नाही. आता कावेरी लाठीकाठी शिकवत असताना तिला आठवतं, काऊ ही मंदिरामध्ये वाट बघत असेल. कावेरी बिना नाश्ता करताच मंदिरामध्ये पळत जाते. मंदिरामध्ये कावेरीला तिची बहीण आणि भाऊजी दिसतात. कावेरीच्या बहिणीने आणि भाऊजीने मनाने लग्न केलेलं असल्यामुळे भाऊजीच्या घरच्यांनी हे सगळं काही मान्य केलेलं नसतं. त्या दोघांना एक मुलगाही असतो. आता ते तिघेही मिळून मंदिरामध्ये प्रार्थना करतात की भाऊजीच्या घरच्यांनी आता त्या दोघांना माफ करून स्वीकारावे, तसेच त्यांच्या लहान बाळाला आजीबाबांच्या सहवासात राहता यावे, अशी प्रार्थना ते तिघेही मिळून करतात. ही प्रार्थना करताना कावेरी 11 नारळांचा हार बनवून घेऊन येते. मग मंदिरात असलेले गुरुजी कावेरीला बोलतात, बघ आता तर तुझी प्रार्थना पूर्ण झालीच असं समज. त्यावर कावेरी खुश होते, परंतु तितक्यातच तिला बाहेर आवाज येतो. मंदिराच्या बाहेर एक गुंड एका स्त्रीला छेडत असतो. तिला वाईट नजरेने बघत असतो, तसेच तिच्याकडून पैसे मागत असतो. आता हे कावेरीला कळल्यानंतर कावेरी तिथे जाते. कावेरी त्याला त्या स्त्रीची माफी मागण्यासाठी बोलते, परंतु तो माफी नाही मागत. तितक्यातच एक लहान मुलगी त्या गुंड माणसाच्या जवळ येते आणि तो गुंड माणूस त्या लहान मुलीला धक्का देतो. ती मुलगी मागे जाऊन पडते. आता अन्यायाविरुद्ध लढणारी कावेरी हे सगळं पाहून फार चिडते. आता अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या या कावेरीला हे सगळं बघवत नाही. कावेरीला चिडलेलं पाहून तिचे भाऊजी तिला बोलतात की कावेरी, तू काहीही करणार नाहीयेस. त्याच्यावरती कावेरीची बहीण बोलते, तुम्ही शांत बसा, आता ह्या सगळ्या लोकांना कावेरी बरोबरच दाखवेल. आता कावेरी बाजूला पडलेली काठी उचलते आणि त्या गुंडांना चांगलंच झोडपते. ते पाहून इतर मुलीही कावेरीला जॉईन करतात आणि सर्वजणी मिळून त्या गुंडांना पळवून लावतात. हे पाहून सगळे लोक आश्चर्यचकित होऊन जातात. कावेरीच्या धाडसी वृत्तीला पाहत आता सगळे एक नारी सप्पे भारी असा नारा सुनावतात. आता ज्या स्त्रीला वाचवण्यासाठी कावेरीने हे सगळं केलेलं असतं, ती स्त्री पुढे येते आणि कावेरीला बोलते, ताई, खरंच तू लाज राखलीस माझी, याबद्दल तुझे खूप खूप आभार. तू खूप उपकार केलेस माझ्यावरती. यावर कावेरी बोलते, ताई, उपकार कसले? एखादी स्त्री जर अडचणीमध्ये असेल तर खरोखर बाकीच्या स्त्रियांनी पुढे येऊन तिला मदत केलीच पाहिजे. ज्या लहान मुलीला त्या गुंड माणसाने धक्का दिलेला असतो तिला कावेरी बोलते, तूही उद्यापासून लाठीकाठी शिकायला यायचं आहे हां. त्यानंतर कावेरी आता सर्वांना सांगते, येत्या 6 महिन्यामध्ये आपल्या गावात फॅक्टरी उभी राहणार आहे. त्यामुळे कामासाठी कोणालाही कुठे बाहेर जावे लागणार नाही. त्याचबरोबर कोणाकडून कर्जही घेण्याची वेळ आता कोणाला येणार नाही आहे. कावेरीचं हे बोलणं ऐकून काका तेथे येतात आणि काका बोलतात, किती मोठ्या मोठ्या गोष्टी करतेस तू कावेरी. त्यावर कावेरी बोलते, मी MBA करून गावामध्ये राहिले हे कशासाठी? या लोकांसाठीच राहिली आहे ना. त्यावर ते काका बोलतात, तुझ्या बापाने आणि भावानेही हेच स्वप्न पाहिलं होतं, पण काय झालं? ते स्वप्न पूर्ण झालं का? नाही ना. त्या सर्व गोष्टींवरती पाणीच फेरल्या गेला ना. त्यावर कावेरी बोलते, हो, परंतु मी असं नाही होऊ देणार. मी ह्या गावातील लोकांना रोजगार मिळवून देणार. त्यावर ते काका बोलतात, बघ, हे सगळं तर अशक्य आहे, पण जर तुला वाटतंच तर उद्या तर या गावातले जे कामासाठी बाहेर गेलेले लोक आहेत त्यातले फक्त 10 लोक तू उद्याच्या महाआरतीसाठी गावामध्ये बोलवून दाखव. ते जर तुला जमलं तर मानलं हां मी तुला. त्यावर कावेरी बोलते, हो ठीक आहे,
उद्याच्या महाआरतीसाठी सर्व गावकरी एकत्र येणार. जे कामानिमित्त गावाबाहेर गेलेले आहेत तेही उद्याच्या महाआरतीसाठी हजर असणार, हा माझा शब्द आहे. कावेरीने दिलेला हा शब्द ऐकून आता कावेरीची मांडलेली बहीण काऊ ही आश्चर्यचकित होऊन जाते. कावेरीचा हात पकडते आणि कावेरीला घरी घेऊन येते. कावेरीच्या वडिलांना आवाज देत देत बोलते, काका बघा हे तुमच्या लेकीने आता काय केलंय. त्यावर कावेरीचे वडील हे बाहेर येतात आणि विचारतात की आता या मुलीने काय केलं, सांग बरं जरा मला. काऊ सांगते, कावेरीने शब्द दिलाय की ती उद्याच्या महाआरतीसाठी सर्व गावकऱ्यांना, बाहेर असलेल्या गावच्या लोकांनाही ती आता एकत्र आणणार आहे. आता तुम्हीच सांगा काका, हे सगळं कसं शक्य आहे. त्यावर कावेरीचे वडील आश्चर्यचकित किंवा रागवण्याच्या ऐवजी खुश होतात आणि तिला आशीर्वाद देतात. मग आता ते तिघेही जणी हसू लागतात आणि काऊ ही आता पुन्हा तिच्या घरी जाते आणि कावेरीचे वडील आणि कावेरी हे दोघेजणे आता त्यांच्या घरात येतात. तिचे वडील तिला बोलतात, सकाळपासून तू काहीच खाल्लेला नाही आहे, चल आता काहीतरी खाऊन घे. मग ते घरात जातात. कावेरीचे वडील तिच्यासाठी जेवण बनवत असताना कावेरीला बोलतात, काय गं कावेरी, लग्न करून जाशील तेव्हा बाकीच्या घरच्यांना उपाशीच ठेवशील का तिकडे, तुला तर नारळही खरपता येत नाही. त्यावर कावेरी बोलते, नाही उपाशी कशाला ठेवेल, तो असेल ना सगळं करून द्यायला. त्यावर तिचे बाबा बोलतात, म्हणजे काय तू आता रीत बदलणार का, तू काय तुझ्या नवऱ्याला जेवण बनवायला लावणार. त्यावर कावेरी बोलते, नाही, परंतु आम्ही दोघेही मिळून संसार चालवणार. तिचे बाबा बोलतात, कुठे भेटेल तुला आता असा मुलगा. त्यावर कावेरी बोलते, असेल ना कुठेतरी, मिळेलच तो. दुसऱ्या ठिकाणी कावेरीचे भाऊजी यांच्या घरी पूजेची तयारी चालू असते. भाऊजींची आई त्यांच्या घरची पूजा ही त्यांच्या बिझनेसमध्ये न्यू प्रोडक्ट लॉन्च झाल्याच्या संदर्भामध्ये असते. बद्दल त्यांच्या घरामध्ये प्रेस कॉन्फरन्सही ठेवलेली असते. त्या घरामध्ये वहिनी साहेब आणि पौर्णिमा अशा 2 जावा दाखवलेल्या आहेत. त्यामध्ये वहिनी साहेब ही अत्यंत कडक स्वभावाची दाखवलेली आहे आणि घरामध्ये सगळं काही वहिनी साहेबांच्या बोलण्यावरती चालताना दाखवलेलं आहे. वहिनी साहेबांचे विचार हे असे असतात की मुलगी ही मुलाच्या खांद्याला खांदा लावून नाही चालली पाहिजे, तर एक पाऊल ती मागेच राहिली पाहिजे आणि मुलीने हा जॉब वगैरे केला नाही पाहिजे, तर तिने फक्त घरच सांभाळलं पाहिजे. पौर्णिमाचा मुलगा आणि सुनबाई हे दोघेही वहिनी साहेबांच्या विचारांच्या पूर्णपणे विरोधात असतात. त्याचबरोबर वहिनी साहेबांनाही यश नावाचा मुलगा असतो. यश हा आपल्याला कावेरीबरोबरच मुख्य भूमिका करताना दिसणार आहे. यश प्रत्येकाबरोबर मैत्री करण्यासाठी तयार असतो, परंतु त्याचे विचार असे की माझ्यासाठी जी मुलगी बघेल ती माझी आईच बघणार आणि मी माझ्या आईच्या पसंतीच्या मुलीसोबतच लग्न करणार. आता यश हा एका बड्डे पार्टीमध्ये गेलेला असतो. यशची मैत्रीण रिया हिचा बड्डे असतो आणि तो तिच्यासाठी केक बनवतो. बड्डे पार्टीमध्ये रिया यशला प्रपोज करते. यावर यश तिला सर्वांसमोर नकार देतो. यश बोलतो, हे बघ रिया, मैत्री वगैरेपर्यंत ठीक आहे, परंतु मी माझ्या आईने पसंत केलेल्या मुलीसोबतच लग्न करणार. त्यावर आता रिया यशला विचारते, जर तुला आयुष्यात पुढे कोणती मुलगी आवडली, तुला तिच्यावरती प्रेम झालं, परंतु तुझ्या आईला ती मान्य नसेल, तर मग तू काय करणार. त्यावर यश तिला उत्तर देतो, मला कोणती मुलगी आवडेल, मला कोणावरती तरी प्रेम होईल आणि ती माझ्या आईला आवडणार नाही असं कधी होणारच नाही, असं तर अशक्य आहे. आता यशच्या घरामध्ये प्रेस कॉन्फरन्स चालू असते. त्यामध्ये सुलक्षणा म्हणजेच वहिनी साहेबांना प्रश्न विचारला जातो की हा सगळा बिझनेस चालवण्यामध्ये तुमचा मोठा हात आहे, तर मग तुम्ही या बिझनेसमध्ये पुढे का नाही येत. त्यावर सुलक्षणा उत्तर देते, बिझनेसच्या आयडियाज जरी माझ्या असल्यात, ह्या सगळ्या पाककृती जरी माझ्या असल्या, तरी तो बिझनेस पुढे चालवणं हा माझा नवरा करतोय. मी जर घराबाहेर पडली तर घर कोण सांभाळणार. स्त्रीचं कर्तव्य हे घरामध्ये राहणं, घर सांभाळणं हेच असतं आणि मी तेच करते. आता ही सगळी प्रेस कॉन्फरन्स टी व्हीवरती लाईव्ह चालू असते. यश ज्या बड्डे पार्टीमध्ये गेलेला असतो तेथे तो टी व्हीवरती ही सगळी लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स बघत असतो. तितक्यात रिया तिथे येते आणि ते सगळं बोलणं ऐकते. सुलक्षणाचं उत्तर ऐकून रिया बोलते, कोण आहे ही बाई, किती जुने विचार आहेत ह्या बाईचे. आता हे सगळं ऐकून यश रागावतो आणि रियाला बोलतो. त्यावर यश रियाला बोलतो, तुझ्या मताची कोणी रिस्पेक्ट करण्यासाठी तू आधी दुसऱ्यांच्या मताची रिस्पेक्ट करायला हवे. यश रियाला बोलतो, तुला माहिती का ह्या बाईने किती केलं आहे सर्वांसाठी, तू काय ओळखतेस तरी काय या बाई, तू किती ओळखतेस तरी तू या बाईला.
जसं दिसतं तसं नसतं म्हणून जज करताना पहिले विचार करत जा. त्यावर आता रिया यशला विचारते, या बाईची एवढी बाजू घ्यायला कोण आहे तुझी? आता यश रियाला सांगतो, या बाईबद्दल एवढं काही बोलतीयस ना तू, ती माझी आई आहे. आता रिया आश्चर्यचकित होते आणि यश तिला बोलतो, मला अभिमान वाटतो की या बाईने माझ्यावरती संस्कार केलेले आहेत. तिने तिच्या स्वप्नांना बाजूला ठेवून मला घडवलं, आमच्या परिवाराला एकत्र ठेवलं. तर माझ्या आईबद्दल मी एकही शब्द ऐकून घेऊ शकत नाही. आता परत एकदा रियाला हॅपी बर्थडे असं विश करून यश त्या बड्डे पार्टीमधून निघून येतो. आता इकडे सुलक्षणाच्या घरी सर्वजण पूजा करत असतात. आता यश हा घरातल्या पूजेसाठी उशिरा पोहोचतो म्हणून सुलक्षणा ही फारच रागावलेली असते. यश पूजेची ताट हातामध्ये घेऊन आरती करायला लागतो. त्यावर सुलक्षणा यशकडे रागाने बघते. पूजा चालू असते म्हणून सुलक्षणा लगेच यशला काही बोलत नाही. आता यश आरतीची ताट घेऊन यमुनाकडे जातो. त्यावर यमुना यशला विचारते, मग यश कशी झाली पार्टी? त्यावर यश घाबरतो आणि यमुनाला बोलतो, ताई थोडं हळू बोल ना. त्यावर यमुना यशला बोलते, आम्ही जर पार्टी केली तर घरामध्ये किती बोंबाबोंब होते, परंतु तू जे काही करतो ते सगळं चालतं हां. आता यमुनाचं हे सगळं बोलणं सुलक्षणा बरोबर ऐकते, परंतु तेवढं यमुनाला सुलक्षणा ही इग्नोर करते. आता सुलक्षणाला इतका रागावलेला पाहून यश हा स्वतःचे कान पकडतो आणि त्याच्या आईला सॉरी म्हणतो. सुलक्षणाचं इतर घरातील सर्व सदस्यांसोबत वेगळं वागणं आणि यशसोबत वेगळं वागणं असं येतं. यशवरती तिचं खूप प्रेम असल्यामुळे यशला ती माफ करते आणि त्याच्या हातावर प्रसाद देते. आता हे सगळं पाहून यमुनाला राग येतो. यमुना विचार करते, जर हेच सगळं मी केलं असतं तर आईने मला माफ केलं नसतं, परंतु यशने केलं म्हणून यशला तिने लगेच माफ केलं. आता दुसऱ्या ठिकाणी काऊ ही कावेरीला विचारते, तू इतकी रिलॅक्स कशी आहेस? मला तर फार टेन्शन आलंय. तू सर्व गावकऱ्यांना एकत्र कसं आणणार आहेस? त्यावर कावेरी बोलते, करते ग मी सगळा विचार. इच्छा तिथे मार्ग. कावेरीचे भाऊजी आणि यश हे दोघं सख्खे भाऊ असतात. आता यशचा व्हिडिओ कॉल हा कावेरीच्या भाऊजींना येतो. यश विचारतो, दादा कसा आहेस? त्यावर भाऊजी बोलतात, हो मी बरा आहे. मी तुमची प्रेस कॉन्फरन्स बघितली. आपल्या सगळ्या फॅमिलीला एकत्र पाहून मला फार छान वाटले. त्यावर यश भाऊजींना बोलतो, पण दादा तुझ्याशिवाय आपली फॅमिली कधी एकत्र होऊच नाही शकत. आता भाऊजी हे कावेरी आणि काऊसोबत बोटीमध्ये चाललेले असतात. त्यावर यश व्हिडिओ कॉलवरती विचारतो की दादा तू बोटीमध्ये आहेस का? तू किती लकी आहेस, तू समुद्रामधून जातो आहे. त्यावर भाऊजी यशला बोलतात की खरा समुद्र तर तुझ्या मागे आहे. यशच्या मागे सुलक्षणा उभी असते. यश मागे बघतो तर सुलक्षणा ही गुरुजींच्या पाया पडत असते. मग यश बॅक कॅमेरा करून भाऊजींना दाखवतो, आज घरी पूजा झाली, तू आईला व्यवस्थित नमस्कार करून घे आणि आईलाही डोळे भरून पाहून घे. भाऊजी आता यशला थँक्यू बोलतात की तू आहेस म्हणून मला आईला मध्ये मध्ये पाहता तरी येतं. त्यावर यश बोलतो, दादा तूच शिकवलंयस ना मला. भाऊ हा सावलीसारखा असतो, तो भावाची कधीच साथ सोडत नाही. एवढं बोलून यश फोन ठेवतो आणि विचार करतो की आपण आईसोबत दादाबद्दल बोलायला हवं. आता भाऊजी हे भाऊक होऊन जातात म्हणून कावेरी त्यांना दिलासा देते की तुम्ही जास्त काही काळजी करू नका. जगातली कुठलीही आई ही तिच्या मुलापासून जास्त दिवस दूर राहू शकत नाही. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की यश हा त्याच्या आईसोबत दादाबद्दल बोलायला जातो. त्याचबरोबर इकडे भाऊजी आणि काऊ हे दोघेही समुद्रामध्ये नारळ वाहतात आणि प्रार्थना करतात की आईने त्या दोघांनाही माफ केले पाहिजे. नारळ वाहताना ही काऊच्या हातातली अंगठी ही पाण्यात आणि आता ती पाण्यात पडलेली अंगठी ही आईचा आशीर्वाद असतो असं भाऊजी म्हणतात. आता हे ऐकून कावेरी पाण्यात उडी मारते. आता यामध्ये अजून पुढे काय होतंय हे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. अशा नवीन मालिकेंचे रिव्ह्यूज पाहण्यासाठी पाहत रहा मराठी प्रवाह. थँक्यू.